खरं तर मी आधी पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आज मी तुम्हाला ज्या कारणाकरता बोलवलं होतं तर त्या काही नवीन मंजूर झालेल्या कामांच्या संदर्भात मला आपल्याला माहिती द्यायची होती, परंतु मध्यंतरी काही घटना घडल्या आणि मग त्याच्यामध्ये बरंचसं राजकारण, बरंचसं रामायण, बरंचसं महाभारत या तालुक्यामध्ये घडलेलं आहे. संशयाची सुई माझ्याकडं वळवण्यात आलेली आहे आणि अशी संशयाची सुई माझ्याकडे आल्याच्या नंतर मला असं वाटलं की निदान मला माझ्या कार्यकर्त्यांना तरी या संदर्भातली वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली पाहिजे. अनेक लोक विचारतात की या दुधाच्या संदर्भामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली, मग आमचे आमदार दिलीप वळसे पाटील का बोलले नाहीत? त्यांना कदाचित माहीत नसेल, मंगळवार दिनांक 7 तारखेला विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा आमदार योगेश टिळेकर यांनी केलेली. मी काही विधान परिषदेचा सदस्य नाही, त्यामुळं मी विधान परिषदेत जाऊन तिथं चर्चेत भाग घेऊ शकत नाही. आणि दुसरं, विधानसभेमध्ये सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा जो प्रस्ताव असतो त्या आठवड्यावर त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली आणि त्या दिवशी मी आपल्या आदिवासी भागामध्ये त्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो होतो आणि म्हणून तो दौरा पूर्ण आपण केला. आणि नुसताच दौरा म्हणजे मी पर्यटनासाठी नव्हतो गेलो. मी वर्षा पर्यटनाला काही काही लोक जातात, रील काढतात आणि कैवारी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला म्हणून घेतात. माझी काही हरकत नाही, पण गेल्या काही दिवसामध्ये मला आज तुम्हाला पत्रकारांना जी माहिती द्यायची होती की आज आदिवासी भागामधली 4 ते 5 ठिकाणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये माळींची पसारवाडी, पंचाळे खुर्द आणि बेंडारवाडी, आणखीन कुठलं, काळवाडी, या 4 ठिकाणच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच दिवसापासून आमचा तो प्रयत्न चालू होता. जागा ताब्यात आलेल्या आहेत, सरकारने जागा विकत घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपण पैसे उपलब्ध करून दिले. आता जागा सपाटीकरण करायला काही पैसे पाहिजे होते. ते पैशाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेला होता. मी तिथूनच आदिवासी भागामधून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, सांगितलं ही एक मोठी आपत्ती आपल्यावर भविष्यात कदाचित येऊ शकते, आज आपल्याला निर्णय करायला पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी दुसऱ्याच दिवशी जवळपास 3 कोटी रुपये, त्याच्यामधले काही कटछट जाऊन 2,98,00,000 रुपये दिले. आणि आज मला सांगायला आनंद याचा आहे की आता या सगळ्या आदिवासी भागामधल्या ज्या दरडपण, जिथं धोका आहे, माळींसारखी घटना घडण्याची शक्यता आहे, त्या गावांमधून त्या लोकांना कायमचं स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता तिथं 300 घरं बांधावी लागणार आहेत आपल्याला. टोटल 300 घरं बांधत असताना साधारणतः एका घराला 4 कोटी रुपये जर म्हटलं, 4 लाख रुपये जर म्हटलं, माफ करा, तर 12 कोटी रुपये त्याच्यासाठी लागणार आहेत. आदिवासी प्रकल्पामधून आपण 1,70,000 रुपये देणार आहोत. 30,000 रुपये मूळ घरमालकाने द्यायचे आहेत आणि उरलेले त्याच्यामध्ये हे 2 लाख रुपये असे जमा झाल्याच्या नंतर 2 लाख रुपये आपल्याला CSRच्या माध्यमातून गोळा करावे लागणार आहेत. मानसिंगराव, याचा खर्च येतो टोटल 12 कोटी. 12 कोटीमधल्या 6 कोटी रुपये
उभं करण्याची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून होईल आणि उरलेले 6 कोटी आपल्याला CSRमधून उभं करण्याचं मी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुरं करणार. त्याच्यानंतर आणखीन एक निर्णय झाला. मी खूप वेळेला अभिमानानं सांगितलं, लोकांना ते बरं वाटत नाही, काही लोकांना असते पोटदुखी. मनसरचं आपलं जे अवसरी खुर्दचं जे आपलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला मागच्या काही दिवसामध्ये, म्हणजे माझ्या या प्रवासाच्या काळात मी सगळ्यात फ्रंटवर फोनवरून लढत असतो, मला मोर्चा काढायची गरज नाही पडत. आणि म्हणून या आपल्या अवसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता मास्टर इन इंजिनिअरिंग BEचा कोर्स तर आहेच, आता MEचा पण कोर्स सुरू झालेला आहे आणि कुठल्याही IITच्या बरोबर आपल्या अवसरीचं मान उंचावलेली आहे. मागच्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं की घोडेगावपासून मनसर आणि मनसरपासून बेला हा एक नवीन रस्ता या वर्षाच्या त्या सप्लिमेंटरी बजेट पुरवणी अर्थसंकल्प जो आहे त्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला 470 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता आता थेट घोडेगावपासून म्हणजे शिंदेवाडीपासून मनसरला येईल, मनसरहून आपलं चांडोली मार्गे पुढं बेल्यापर्यंत त्या ठिकाणी जाईल. 5.5 मीटर रुंदीचा हा रस्ता, 470 कोटी रुपयाचा रस्ता ADB बँकेच्या माध्यमातून राज्य सरकार जे कर्ज घेणार आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये जे रस्ते मंजूर झाले त्याच्यामध्ये आपला हा आंबेगावचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. मला पुन्हा एकदा एवढंच सांगायचं आहे की ज्या दिवशी मी दौरा केला त्या दिवशी साधारणपणाने 9 गावांमध्ये मी त्या ठिकाणी गेलो. सगळ्या यंत्रणांना त्या ठिकाणी सूचना दिल्या. जिथं जिथं रस्ते बंद होते तिथं खाजगी JCB पाठवून, पोकलँड पाठवून 24 तासाच्या आत नाही पण 12 तासाच्या आतमध्ये ते रस्ते खुलं करण्याचं काम या तालुक्यातल्या प्रशासकीय यंत्रणांनी केलं. आणि त्याच्यामुळं या बाकीच्या ज्या सुविधा आपल्याला पुरवायला पाहिजे होत्या त्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचं काम आपण त्या ठिकाणी केलं. परंतु काही लोकांचं काय असतं की ते काही ना काहीतरी त्यांना पाहिजे असतं. झालं, विधानसभेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदची निवडणूक झाली. जिल्हा परिषदच्या निवडणुकीत जो कौल मिळाला आपल्याला आंबेगावमध्ये पण आणि शिरूरमध्ये, त्याच्यावर बराच काळ हे लोक शांत होते. परंतु शेवटी संधी शोधणारे काही लोक असतात, संधीचा फायदा घेणारे लोक काही असतात. काही घटना या ठिकाणी घडली आणि ह्या घटना घडल्याच्या नंतर घटना काय आहे की दुधामध्ये भेसळ आहे आणि या भेसळयुक्त दुधामुळं जर लहान मुलांच्या, नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका, त्या ठिकाणी काही अपाय होत असेल आणि कॅन्सर होत असेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही, मग कोणी जरी असला तरी. पण ही घटना काही फक्त आंबेगावमध्येच घडली असं नाही. या अशा प्रकारचे छापे अख्ख्या पुणे जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. आणि समजा एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याला जाहीरपणानं मी त्याच दिवशी सांगितलं की माझा जवळचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. आणि जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक संशय कल्लोळ चालू होता, हे खरंच असेल का बा. आता काय असेल नसेल ते ठरवतील मुंडे साहेब, त्यावेळेला आपण बोलू त्याच्यावर. आज काही त्याच्या खोलामध्ये मला जायची गरज नाही. परंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असू नये म्हणून अतिशय स्पष्ट भूमिका तुमच्यासमोर मांडण्यासाठीच आज तुम्हाला सगळ्याला कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे. मी बोलत नाही, मी गप्प आहे.
मग काहीतरी याच्यामध्ये भानगड आहे असा आता कांगावा काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेला आहे. पण तुमच्या मनात काही जरी संभ्रम असला तरी ते तुम्ही मला खुलेपणानं विचार. मी आज या कार्यक्रमामध्ये बाकीची भाषणं एवढ्यासाठी ठेवली नाहीत की माझं भाषण झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असले तरीही त्यांनी प्रश्न विचारावेत आणि पत्रकारांच्याही मनामध्ये काही प्रश्न असले तर तुम्हीसुद्धा मला प्रश्न विचारा. त्याची उत्तरं जिथल्या तिथं देण्याची जबाबदारी आज माझी त्या ठिकाणी आहे. शेवटी चौकशीमध्ये काय होईल आता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. मग आता हे एवढं सगळं चाललं आहे. मग याच्यावर झालं त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा अमका, तो त्याचा तमका. मग पडद्यामागचा सूत्रधार कोण? आता पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा अक्का कोण? अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा अक्का या तालुक्यात कुठे आहे. पण या तय्या इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत आरोपपत्र निश्चित केलं जात नाही, जोपर्यंत FIR दाखल होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्याने काही खाजगीत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा बोलणं योग्य नाही. कारण ज्याला या विषयाचं सर्व थोडंफार का होईना ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण मला एक आणखीन विचारायचं वाणी साहेब की आता ही छापेमारी झाली, समजा आमचे 2 कार्यकर्ते असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डेअरीमध्ये छापेमारी झाली का नाही झाली? त्याच्यात तुमच्या तोंडून ब्र का नाही निघत? तर काकांच्याबद्दल बरंच बोललं गेलं. ठीक आहे, काकांनी सांगितलं माझा पुतण्या आहे, तो पुतण्याने काय केलं मला माहिती नाही. ठीक आहे, ते आता त्यांच्यावर कारवाई झाली, पोलिसांनी अटक केली, ते जेलमध्ये आहेत. त्याला काय आम्ही अडवायला गेलो नाही की तुम्ही यांना सोडा का आणखीन काय करा का काय करा वगैरे वगैरे. आणि म्हणून हे सगळं त्या ठिकाणी चाललं आहे. आणि हा भेसळीचा विषय जो आहे ना, हा इतका लहान विषय नाही आहे. आता भेसळ कशा कशामध्ये होते? फक्त दुधातच होते का? चिकनमध्ये होते की नाही होते? जे वारकरी नाहीत त्यांनी उत्तर द्या, हो नाही तर नाही, काहीतरी सांगा. मटणात होते, तांदळात होते, मसाल्यात होते, खाद्यतेलांमध्ये होते, औषधांमध्ये होते, आणखीन कशा कशात भेसळ होते. सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या तुमच्या डोक्यात जी भेसळ झाली ना, ती खरी भेसळ आहे. आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला. पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलाय का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कट कारस्थान करण्यासाठी काढलेला? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लखलाभ हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझा सगळा कार्यक्रम सांगितला. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फेक अकाउंटवरून बदनामी करण्यापेक्षा ज्याला कोणाला करायची ना त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून करा. आणि स्वतःच्या अकाउंटवरून बदनामी केल्याच्या नंतर आगे आगे होत आहे क्या ते फक्त तुम्ही बघत राहा. पण तेवढी हिंमत तुमच्यामध्ये नाही. तुम्ही आव्हान मला करता वळसे पाटलांनी असं करावं, वळसे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, अमुक करावं तमुक करावं. अरे तुमच्या
आता विरोधकांनी काय करायचं ते ठरलं, पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या विचारावर, तुमच्या पक्षावर चिखलफेक केली जाते. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का की या सगळ्या गोष्टींना तेवढ्याच सडेतोडपणानं स्वतःच्या अकाउंटवरून उत्तर देऊ शकेल? आणि तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही सांगा की आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही फक्त कामापुरतेच कार्यकर्ते आहोत आणि बाकीच्या गोष्टी, कुठल्या गोष्टी आम्ही अंगाला लावून घेणार नाही. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करा असं मी कधीच सांगणार नाही, पण ज्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडलं जात आहे आणि मग केवळ आपला कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम आहे आणि विकासाच्या बाजूने आणि सत्तेच्या बाजूने लढायचं काम आपल्याला ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला मग आपल्याला त्याच गोष्टीतून लढावं लागेल. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना मी वॉच करत असतो, कोणाकोणाचं काय चाललं आहे, कोण कोण काय काय करतं आहे. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले परतून लावताच आले पाहिजेत. मग तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी लावले पाहिजेत. अरे आम्ही कुठेही असलो तर घारीसारखं आमचं लक्ष तिथंच असतं. परवा केंदूरला त्याच पावसात एक घटना घडली. ठाकर समाजाची 35 कुटुंबं राहतात. 35 कुटुंबावर त्या ठिकाणी त्यांचं एक घर पडलं. जर मोठी आपत्ती झाली असती तर लगेच तिथं काहीतरी भयंकर घडलं असतं. मी फोन केला, विचारलं तहसीलदारला, प्रांतांना विचारलं. प्रांतांनी सांगितलं ते पुनर्वसन करायचं आहे, ठरलं आहे, पण ते मोजणी होत नाही. मोजणीच्या अधिकाऱ्याला सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत मोजणी करून उद्या संध्याकाळपर्यंत मला पत्राची प्रत मिळाली पाहिजे आणि ती पत्राची प्रत मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाली. आज केंदूरच्या सुद्धा लोकांचा त्या ठिकाणी घरांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आमचे केंदूरचे कार्यकर्ते नाही सरसावले तिथं पुढे, आमचे 42 गावातले कार्यकर्ते नाही सरसावले पुढे. आदिवासी भागातल्या प्रवीण पारधींनी मला फोन केला की त्या ठिकाणी या ठाकर समाजाचे लोक आहेत, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मग मी पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना स्थलांतरित करा, त्यांची जेवणाची व्यवस्था करा. आणि जेवणाची व्यवस्था केल्याच्यानंतर 2 दिवस त्यांना ठेवल्याच्यानंतर मग ते पुन्हा त्या ठिकाणी आपापल्या कुटुंबामध्ये गेले. आता खरं तर मी काही या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरं देत बसत नाही कधी, पण आज मी थोडंसं बोलणारच आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आपल्याला स्वतःला शेतकऱ्यांची कैवारी म्हणून घेतात. आता शेतकऱ्यांचे रस्ते अडवणारा शेतकऱ्यांचा कैवारी असतो का? काय नागपूरकर? नाही. पतसंस्था होती तुमच्या गावात, आहे का? कुठं गेली? तिचं काय झालं? मला माहिती नाही, तुम्ही जरा माहिती काढून घ्या. म्हटले दिलीप वळसे पाटील कुठल्या कार्यकर्त्यांना शिक्षा नाही करत. बरोबर आहे, मी कधी कधी कार्यकर्त्यांना सांभाळून घेतो. मग ते कुठलंही प्रकरण असो, मुरुम चोरीचा असो नाही तर आणखीन कशाचा असो, पण त्याला शेवटी दंड होतोच ना. झालाच ना, 25 लाख रुपये दंड झाला, दंड भरला. आज परत नाक वर करून बोलायची, खरं तर 75 लाख होता, पण गयावया करून तो झाला. आता हे बसा 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 पाईपलाईन अडवली, सगळं मला माहिती आहे, लोकांनाच माहिती नाही. फक्त थापलिंगच्या देवस्थानचा हिशोब कधी आपल्याला मिळाला? नाही मिळाला, तो द्या आम्हाला. आता आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखीन दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स बार तर चालवणारे नाहीत. त्याला बंदी आहे ना महाराष्ट्रात. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी असताना आपण जर त्या पनवेलच्या डान्स बारमध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार असेल तर मला माहिती नाही, जाऊ दे. आता ते काही
एवढा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही.